या स्पर्धेमधले रोही 11 कामन आयोजित स्वर्गीय दयानंद पाटील स्मृती चषक 2026 चे हे अतिशय देखणं आयोजन आपण बघतोय आणि ही स्पर्धा VATC या लाईव्ह चॅनलवर तुम्ही यूट्यूबवर सुद्धा बघू शकता, ज्याचे प्रोप्रायटर आहेत ते ऋषिकेश काटकर आणि कॅमेरामॅन अर्जुन वड अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतात। चांगलं संगीतमय वातावरण या परिसरामध्ये निर्माण केलेला आहे आमचे DJ धीरू याने आणि आयुष सावंत जे आर्किटेक्ट आहेत, मागे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे युनिव्हर्सिटी इंजिनिअर कॉलेजमध्ये आर्किटेक्टची पदवी त्यांनी मिळवली आणि सध्या ते कार्यरत आहेत एक ऑफिसमध्ये आर्किटेक्टच्या रूपाने। आणि नुकताच त्यांनी MCAची स्कोरिंगची सुद्धा एक्झाम दिली, ज्या एक्झाममध्ये त्यांना 95 मार्क्स पडून ते पूर्ण MCAमध्ये सेकंड रँकवर आलेले आहेत, जे ऑफिशियल MCAचे सुद्धा ते स्कोरर आहेत। आणि हे स्कोरर आमचे कॉमन क्रिकेटमधले ऑफिशियल स्कोरर विजय कांबळे, त्यानंतर आयुष सावंत आणि गुरुदेव हे 3 स्कोरर KCAचे ऑफिशियल स्कोरर मानले जातात। स्ट्राइक हँडला बॅटर आपण बघतोय दयाशंकर आहे, नॉन स्ट्राइक हँडला आहे तो तन्नू। पहिला बॉल हवेत बॉल आहे, पहिल्याच बॉलवर विकेट जाण्याची दाट शक्यता आहे। शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला कॅच, विकेट जाईल पहिल्याच बॉलवर, ब्रेक तो मिळवून दिलेला आहे गोलंदाज भावेशने। या ठिकाणी खराब झाली आहे ती म्हणजे वाघरालपडा टीमची। पहिलाच बॉल बघितला भावेशाचा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, अंदराच खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, अतिशय चांगला कॅच घेतला, तिथला फिल्डर होता कुमार याने हा कॅच संपादन केला आणि पहिल्या बॉलवर पहिला विकेट, पहिला ब्रेक तो मिळतोय तो ज्ञान 11 आमने या टीमला। आमने ही टीम सुद्धा पहिल्यांदाच कॉमन क्रिकेटमध्ये ॲक्शनमध्ये आपल्याला दिसते। आज 4 टीम ज्या पहिल्यांदा आपल्याला कॉमन क्रिकेटमध्ये ॲक्शनमध्ये दिसल्या, दिवास्फोट दिवा याच्या अगोदर खासदार चषकमध्ये एकदा आली होती, त्यानंतर शास्त्रीनगर टीम, त्यानंतर एडवन टीम आणि आमने टीम या कॉमन क्रिकेटमध्ये प्रथमच खेळताना आपण बघतोय। नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी दिनेश, पुन्हा एकदा दिनेश क्रमांक 3 वर आहे, पुन्हापासून सुरुवात करावी लागेल कारण पहिल्याच बॉलवर प्लॅटिनम डकवर बाद झालेला आहे पहिला फलंदाज दयाशंकर। मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय बॉलर भावेश, पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटने, ओ चांगला फटका इनफिल्डच्या वरून खेळलाय स्वीपर कव्हरच्या दिशेने, 2 फिल्डर बॉल मागे धावतात मात्र नाही अडवू शकणार, यावेळेस मात्र अडवला जातो बॉलला। 2 रन कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत 3 रन सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर। या 3 रनने टीमचं खातं या ठिकाणी खोललं जात आहे आणि आपलं स्वतः सुद्धा खातं खोलतोय फलंदाज दिनेश। पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर हे 3 रन येतात। कॉमन क्रिकेटमध्ये आणखीन भरपूर स्पर्धा येणार आहेत ह्याच ग्राउंडवर। 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान कॉमन प्रीमियर लीग, महाराष्ट्रामधली ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये एक मोठी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल। चिप केले हवेत, मिड ऑनला फिल्डर आहे, सरळ फिल्डरला शोधलं, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद, तन्नू होतोय बाद आणि हा दुसरा झटका लागतोय तो वाघरालपडा टीमला। सोमनाथ बारशे यांना मृणाल म्हात्रे यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। बघूया विकेटची हॅट्रिक घेतात की नाही आहे आमने टीमचे गोलंदाज। तर गोलंदाजी सध्या तरी आपण बघितले तर अतिशय चांगली होताना दिसते, फिल्डिंगचा दर्जाचा क्लास बघितला अतिशय चांगला आहे आणि आमने टीमचा जर आपण विचार केला तर नक्कीच भिवंडी परिसरामधून एक चांगली टीम म्हटली जाते आमने टीम। 3 व 2 विकेट ही स्थिती आहे सध्या आपण बघतोय वाघरालपडा टीमची। बॅटर लगेच जा, टाइम थोडंसं कमी आहे आपल्याकडे, याच्यानंतर सुद्धा आणखी 3 मॅच बाकी असतील। आजच्या दिवसातला हा सामना नंबर जर आपण बघितला तर 1 2 3 4
पाचवा सामना आजच्या दिवसातला. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा भावेश, राऊंड विकेटने यावेळेला. फुलटॉस बॉल स्लाइस केला बॉलला. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता, थोडासा फ्लंबल झाला, त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने आणि या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केले. हे सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 4 रन. दिनेश येतोय स्ट्राईक एंडवर. यानंतर आणखीन एक स्पर्धा, नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल याच ग्राउंडवर. त्रिमूर्ती चषक 2026चं आयोजन त्रिमूर्ती ग्रुप नागले टिया स्पोर्ट नागलेचं हे आयोजन असेल. 4 मार्च ते 8 मार्च डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा ती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट, चांगला फटका आहे मात्र सरळ फिल्डरला शोधला. पुन्हा एकदा कवचच्या हातामध्ये बॉल जातो, मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 5 वर. खूपच कमी टोटल आपल्याला पाहायला मिळते. अतिशय अचूक टप्प्याने बॉलिंग केलेली आहे. फिल्डिंगचा दर्जा जर बघितला अतिशय चांगला आहे. गियान्स 11 आमने टीमचा रोखलेला आहे फलंदाजांना या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गोलंदाज भावेश यांनी पुन्हा भावेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर गतीमध्ये मिश्रण केलंय, मात्र फिल्डर होता. चांगला कॅच, विकेट या ठिकाणी जाईल. आणखीन एक विकेट, ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. समाप्तीनंतर जबरदस्त स्टार्ट दिले गोलंदाज भावेश याने आपल्या टीमला. 5 वर 3 विकेट अशी सुरुवात आहे टीम वाकरलपटा टीमची. ट्रॉफीज आपल्याला दिसतात. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांकाचे 2 आकर्षक ट्रॉफ्या आहेत आपल्या डिस्प्लेमध्ये आणि ह्या ट्रॉफ्या स्पॉन्सर्स केलेल्या आहेत शिवछत्रपती ट्रेडर्सचे ऑनर अभय म्हात्रे आणि महेश पाटील यांच्याकडून ही स्पॉन्सर्स झालेले आहेत. सन्मान चिन्ह जर आपण बघितलं तर भट्टा म्हात्रे युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी पालघर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर आहेत. समाज कल्याणाचे पालघर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रकाश देवडीकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी प्राप्त झालेली स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर केसेचे कार्याध्यक्ष शहीदभाई अन्सारी यांच्याकडून बॉल स्पॉन्सर झालेले आहेत या स्पर्धेसाठी. बॉलिंग ट्रॅकवर येतोय क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी मंथन येतोय गियान्स 11 आमने टीम कडून. हो, खोलवट टप्प्याचा बॉल, जोरदार अपील, मात्र पंच सांगतात की बॉल थोडासा ग्राउंड होऊन गेलेला आहे आणि चांगला डिसिजन अंपायरचं चांगली अंपायरिंग करताना दिसतात आपल्याला आमचे तिन्ही अंपायर. यावेळेस या मॅचमध्ये अंपायरिंगसाठी आपण बघतोय बॉलर्स एंडकडे अंपायर आहेत विशाल नाईक आणि बॅटर्स एंडकडे अंपायर आपण बघतोय प्रवीण पाटील. काल सुद्धा 2 सामन्यामध्ये प्रवीण पाटील याने अंपायरिंग केली होती. पुढील बॉल फुल टॉस आहे, चांगला फटका आहे, मात्र फिल्डर येतोय, नाही अडवू शकणार. 1 बाउन्स जाईल बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन सडी, चौकार. गणपती बाप्पाचं सॉन्ग आणि सध्या सुद्धा गणेश उत्सव चालू आहे. गणेश जयंती आपण बघितलं 22 तारखेला गणेश जयंती होती आणि त्या दिवसापासून गणपती विराजमान झालेले आहेत. काही 1.5 दिवसाचे होते जे विसर्जन झाले, काही 5 दिवसाचे, काही 12 दिवसाचे सुद्धा असतात. मागी गणपती सुद्धा. चौकार येतोय, चौकारांनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 9 रन्स. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर फटका तर चांगला आहे, गॅप शोधलाय, बॉल सरळ निघून जाईल बाउंडच्या बाहेर. डिमिश पॉइंटला 4 रन सडी, चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार ठोकतोय फलंदाज दिनेश. साठी आलेला दिनेश काय जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय.
स्क्वेअर कटचा हा फटका बघितला, गॅप शोधला, जसं आपण बघितलं सुईमधून धागा ओळ्याप्रमाणे हा बॉल पाठवला होता पॉइंटच्या बाहेर सरळ चौकारासाठी. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 13 रन्स. अटॅक चढवलेला आहे तो गोलंदाज मंथन याच्यावर. पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर दोन चांगले फटके दोन्ही बाजूने. ओहो, यावेळेला बघितलं बॉलिंग स्वीप केलंय, बॉलला पाठवलंय लॉंग लेगच्या दिशेने, अडवू शकणार नाही आणि लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार ठोकतोय फलंदाज. टीम आजच्या दिवसामध्ये बघितली 2 मॅच जिंकून नक्कीच सेमीफायनल मध्ये आपली जागा निश्चित ज्याने केलेली आहे. आजचा परफॉर्मन्स जो बघितला गोकुळे टीमचा अप्रतिम पाहायला मिळाला आपल्याला. बॉलिंग लाईनअप असो या बॅटिंग लाईनअप असो, मंथन पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हलक्यात आणि खेळला जातो बॉलला सिली मिडॉनच्या दिशेने. मिडॉनचा फिल्डर समोर येतोय, मात्र एक सिंगल चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 18वर. बाकी 3 बॉलवर 3 लगातार चौकार तिन्ही बाजूने आपण बघितलं. पहिला स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर पॉइंट, त्यानंतर बघितलं लॉंग लेग. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली ती दिनेशच्या बॅट मधून. स्ट्राईक एंडला येतोय तो नितेश. फुलेंचा बॉल, टायमिंग प्रॉपर नाहीये, पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं. ऑन साईडला मात्र बॉल जातो ऑफ साईडच्या दिशेने. गती जास्त होती या बॉलमध्ये, त्यामुळे टायमिंग प्रॉपर करू शकला नाहीये फलंदाज. ओव्हरची होती समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना वागरालपडा टीमचा स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 19 वर 3 विकेट. क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी बघूया कोणता गोलंदाज. आय थिंक कंटिन्यू बॉलिंगसाठी येताना दिसतोय भावेश. जबरदस्त षटक टाकलं होतं. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक भावेशने टाकलं होतं, ज्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. 3 विकेट सुद्धा मिळवले होते, आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये आणलं होतं. मात्र दुसरं षटक थोडंसं महागडं पडलं मंथनने 14 धावा तब्बल खर्च केल्या मागच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल आपल्या टीमसाठी, धावा रोकाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅकवर भावेश, मोठ्या रनअपने बॉलिंग करतो भावेश. नितेशसाठी सरळ बॅटने बॉल बॅक ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफ आणि लॉंगनच्या मध्ये बॉल येतोय. फिल्डर त्या ठिकाणी मिस फिल्डिंग आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. नसायला हवी होती या बॉलवर, मात्र खराब फिल्डिंग आणि चौकार जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वर. 23 लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. लॉंगनला फिल्डर येतोय. वॉट फिल्डिंग एफर्ट, जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. काऊ कॉर्नरला उभा होता आणि राकेशची ही जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी ऍक्टिव्ह आहे हा खेळाडू आउटफील्ड मध्ये. फक्त 1च रन मिळते. 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 24 रन. 24 लॉस ऑफ 3 विकेट. कमीत कमीत 60 रन्स यायला पाहिजे 5 षटकाच्या सामन्यामध्ये, कारण हे स्कोरिंग ग्राउंड आहे. कालच्या दिवसामध्ये 95 सुद्धा चेस झाली या ग्राउंडवर आणि या ग्राउंडचा विचार केला तर 100 पेक्षा जास्त धावा सुद्धा झालेल्या आहेत.
हो यावेळेला चांगला बॉल फुल लेनचा होता मात्र बीट होतोय लाईनला मिस झाला फलंदाज चुकतोय डॉट बॉल. अतुल ठाकरे ह्याच ग्राउंडवर ज्यांनी आपली सेंचुरी पूर्ण केली होती. त्यानंतर आपण बघितलं पोमनच्या टीमने 2 वेळा या ग्राउंडवर 100 पार केलेली आहे. ओव्हर द विकेट भावेश हवेत आहे बॉल कॅचची शक्यता लॉंगॉनचा फिल्डर येतोय. हो 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 दुसऱ्या फंडमध्ये सुद्धा कॅच घेण्यामध्ये चुकतोय आणि डिरेक्ट हिट लागलेला आहे मात्र पॉपिन किड्स मध्ये पोहोचला होता नितेश. राकेश अतिशय ऍक्टिव्ह आहे कॅच सुटला जातोय बॉल पर्यंत व्यवस्थित पोहोचला होता तिथला फिल्डर आपण बघितलं लॉंगॉनला उभा होता. देवेन दुसऱ्या एफर्ट मध्ये सुद्धा कॅच घेण्याचा प्रयत्न केला आणि तो सुद्धा कॅच सुटला आणि अशा प्रकारे जीवनदान मिळते फलंदाज दिनेशला. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 26 रन 26. भावेश चांगली गोलंदाजी करतो मात्र फिल्डिंगची साथ या ओव्हरमध्ये मिळत नाही. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फिल्डिंगचा दर्जा चांगला होता मात्र आता आपण बघितलं या ओव्हरमध्ये क्लास थोडासा कमकुवत झालेला आहे. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे कॅचची शक्यता अडवला जाईल बॉल पर्यंत पोहोचू शकला नव्हता. पुन्हा एकदा देवेन 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. सुंदर रन इन बिटवीन द विकेट. हाफ चान्स होता यावेळेला पायाने बॉल अडवला जातोय. 2 रन अडवण्यामध्ये यशस्वी ठरतो यावेळेला देवेन आपल्या टीमसाठी. या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो वाघरालपाडा टीमचा 28 रन 28. लॉस ऑफ 3 विकेट. थोडंसं चेंजेस केलं जाईल. राकेश लॉंगॉनच्या दिशेने येतोय कौ कॉर्नर वाईट स्पीड विकेटच्या दिशेने देवेन येताना दिसतो आपल्याला. डीपिश पॉइंट दिसतो आपल्याला. त्यानंतर डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग डीप स्कोअर लेग आहे मिड विकेट डीप मध्ये दिसतोय. एक लॉंग ऑन आहे लॉंग ऑफला फिल्डर आहे. ही फिल्डिंगची व्यूहरचना. पुढील बॉल फुटॉस आहे बॉल जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगच्या बाहेर. 4 रनसाठी नो बॉलचा सुद्धा इशारा चौकार. प्रशांत भोईर थोडेसे नाराज आहेत. त्यांचा सासूरवाडीचा संघ या ठिकाणी आला होता खेळण्यासाठी एडवनची टीम आता पहिल्याच राऊंड मध्ये ती बाद झाली आहे. चेंज ऑफ द स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं फसवलंय आणि फटका फसलाय. बीमार होता यावेळेला नो बॉलचा इशारा होता. त्यानंतर हा फ्री हिट होता आणि फ्री हिटचा फायदा या ठिकाणी मिळताना दिसतोय फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोचेल धावफलकावर 34 रन 34. ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघितलं तब्बल 15 रन्स आय थिंक खर्च केलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेचं षटक होतं मात्र विदाउट पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त रन्स खर्च केल्या भावेशने. एक बिमर सुद्धा टाकला. मिसफिल्डिंग सुद्धा झाली त्या ओव्हरमध्ये त्यामुळे 15 रन्स खर्च केले. तब्बल जर बघितलं आपण भावेशचं बॉलिंग अनालिसिस जर आपण पाहिलं 2 षटक 2 षटकामध्ये 20 धावा आणि 3 विकेट त्याच्या नावावर आहेत. 2 ओव्हर आणखीन शेष असतील. बघूया 2 ओव्हरमध्ये आणखीन किती रन्स जमवतील वाघरलपाडा टीमचे हे फलंदाज आणि किती रनचं टार्गेट देतील विजयासाठी. गियान्स 11 आमने टीम समोर. उद्याच्या दिवसामध्ये पोमनच्या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळेल यंगस्टार ट्रॉफी वन डे फिनिश टुर्नामेंट असेल. 12 संघ त्या टुर्नामेंटमध्ये ॲक्शनमध्ये दिसतील. 41वं वर्ष असेल यंगस्टार ट्रॉफीचं ते. आणि त्याच्यानंतर 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या 5 दिवसामधून क्रिकेटचा महासंग्राम याच ग्राउंडवर पाहायला मिळेल. KPL शुभम येतोय चांगला फटका आहे. बॉल सरळ पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. बॉल होता
फुल टॉस बॉलला एक चांगली ट्रीटमेंट आणि बॉलला सहल पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर दिनेशने. अप्रतिम बॅटिंग दिनेशाची. वैयक्तिक 32 वर जाऊन पोहोचलेला आहे दिनेश. टीमचं टोटल जर आपण बघितलं तर झालेलं आहे 40 रन. नक्कीच आपण बघितलं तर जवळजवळ 12 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करताना दिसते ती वागराल पाड्याची टीम. टप्पा चूक ठेवणं फार गरजेचं आहे. फुलटॉस बॉल आणि आज आपण बघितले फुलटॉस बॉलवर भरपूर रन्स होताना दिसतात. बॉलिंग ट्रॅकवर आलाय. बॉलिंग पुन्हा एकदा शुभम. दुसरा बॉल घेऊन जाईल. राईट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा एकदा उडवले बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने. फील्डर या ठिकाणी येतोय मात्र पहिले आप में गाडी निकल गई. तसंच याप्रमाणे बॉल निघून गेलाय बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. फिल्डर आले होते बॉल अडवण्यासाठी. कॅच होऊ शकला असता मात्र या ठिकाणी आपण बघतोय मिसअंडरस्टँडिंग झाल्याने हा षटकार येतोय. हो कट करायचं होतं यावेळेला. चुकतो फलंदाज. दिनेशची बॅटिंग अगदी बहरले. लाईव्ह मध्ये बॅटिंग करताना दिसतोय. एक मात्र फलंदाज अँकर रोल अदा करताना दिसतोय या मॅच मध्ये. 38 वर जाऊन पोहोचलेला आहे दिनेश. जबरदस्त बॅटिंग. एकतर्फी किल्ला लढवताना दिसतो आपल्या टीमसाठी दिनेश यादव. आपटून टाकलाय. हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला फिल्डर आहे. चांगला कॅच. विकेट जाईल. अतिशय चांगला कॅच घेतला बंधनने आणि दिनेश जो खतरनाक ठरत होता त्याची विकेट मिळते या ठिकाणी आमने टीमला. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. ब्रेक थ्रू या ठिकाणी नक्कीच दिलेला आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळालेली आहे. कारण दिनेशने खरोखरच आक्रमक खेळ केला. दिनेशचा जर विचार केला तर दिनेशने बनवले तब्बल 38 रन. अप्रतिम बॅटिंग केली. बॉल खेळले होते तो 16 बॉलमध्ये 38 रन. अतिशय चांगली बॅटिंग केली. शुभम पुन्हा एकदा. चांगला बॉल. लेंथ बॉल होता. ऑफ स्टंपच्या बाहेर पुल करण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. कमबॅक करावं लागेल ह्या वेळेला. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले होते. त्यानंतर हा कमबॅक चांगला आहे शुभमचा. मागील 3 बॉलमध्ये एकही रन दिलेला नाहीये शुभम याने. पुलचा फटका. फिल्डर पुन्हा एकदा समोर येतोय. आणखीन एक कॅच सुटतो डीप स्कोअर आणि मिड विकेटच्या मध्ये. फिल्डिंग थोडीशी खराब. या मॅच मध्ये काही प्रेशर आहे का. ओव्हरची होते समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे वागरलपाडा टीमची 47 रन 4 विकेटच्या नुकसानवर. पारस येतोय बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करण्यासाठी. शेवटचे स्लॉग ओव्हर आहे आणि शेवटचं षटक टाकणं जिम्मेदारीचं काम स्वीकारलेलं आहे पारसने. पहिला बॉल घेऊन जाईल पारस लेफ्ट आर्मने. हो चांगला बॉल. गतीसुद्धा चांगली आहे पारसच्या गोलंदाजीमध्ये. ह्या वेळेला मात्र वाईटचा इशारा पंचांचा. डिरेक्ट हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न होता. वाईट बॉल. 1+1 2 रन्स 49 वर स्कोर जातोय. 12च्या सरासरीने हे रन्स बनलेले आहेत आणि अद्याप ही 6 बॉल शेष. अंतिम षटक शेष आहे. बघूया या अंतिम षटकामध्ये किती रन्स येतील.
बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला आपल्या टीममध्ये बॅटिंग लाईनअप सुद्धा चांगली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप, चांगला बॉल ह्या वेळेला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर ठेवला, खाली राहिला, गती चांगली आहे. बॉल पडल्यानंतर थोडासा स्किट होताना दिसतोय गोलंदाज पारस याचा. VATC लाईव्ह या चॅनलवर आपण लाईव्ह प्रेक्षक पण बघू शकता. फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय, गॅपमध्ये आहे हा बॉल. डीपमधून फिल्डर येईल, विस फिल्डिंग पुन्हा एकदा आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 51 रन्स. हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे ती वाघरालपाडा या टीमची. चांगली बॅटिंग. असं वाटलं की पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं कमजोर पडलेली आहे, मात्र त्यानंतर टेम्पो थोडासा उंचावलेला दिसला. खास करून आपण बघितलं तर दिनेशची जी बॅटिंग लाजवाब, कमालीची बॅटिंग केली दिनेशने. चांगला ऑन ड्राईव्ह आहे मिड विकेटच्या दिशेने, डीपमध्ये प्रोटेक्शन, पुन्हा एकदा फ्लंबल होतो तिथला फिल्डर. 2चा कॉल, रनआउटची संधी आहे. विकेट जाईल रनआउटच्या रूपाने. फलंदाज नितेश इज आउट. विकेट जाते आणि स्कोर आहे स्कोर बोर्डवर 52 रन्स 52. बॉल शेष असतील या इनिंग मधले 3 बॉल अद्याप शेष. या स्लॉग ओव्हरमध्ये नक्कीच चांगली बॉलिंग करताना दिसतोय बॉलर पारस. लाला नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपने पारस. फटका चांगला आहे, आल्या आल्या ओहो, व्हॉलीबॉल प्रमाणे बॉलला पास केलं बाउंड्रीच्या बाहेर आणि बॉल निघून जातोय सरळ 6 रनसाठी षटकार. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण बघितलं डीप मिड विकेटला फिल्डर होता, अडवण्याचा प्रयत्न चांगला होता. व्हाईट यॉर्कर या वेळेला चांगला कमबॅक करतोय पुन्हा एकदा पारस. डॉट बॉल, अंतिम 1 बॉल शेष. धावसंख्या आहे धावफलकावर 58 रन्स. ही टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. 55-60 रन तर यायलाच पाहिजे 5 षटकाच्या सामन्यामध्ये. फुलटॉस आहे पुन्हा एकदा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये पुन्हा फिल्डिंग खराब. बॉल अडवला जाईल. 2 रन्स कंप्लीट आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न होईल. रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या रूपाने ही विकेट जाईल. 2 रन ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाईल 60 वर. 61चं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी. गियांश 11 आमने टीमला. 61 रन टू विन. बॅटिंग आपण जर बघितली पहिल्या इनिंगमध्ये दयाशंकर लवकर बाद झाला होता पहिल्याच बॉलवर. त्यानंतर आपण बघितलं तर तनुज याने सुद्धा 0वर बाद झाला. मात्र दिनेश यादव ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. 16 बॉलमध्ये 38 रन बनवले, मात्र तो आऊट झाला होता. सूरजने आपण बघितलं फक्त 1च रन बनवला. मात्र नितेश ज्याने 1 चौका ठोकला आणि बनवले होते आपल्या टीमसाठी 9 रन 6 बॉलमध्ये. आणि दिलीप याने सुद्धा चांगली बॅटिंग केली, ज्यांनी बनवले एकंदरीत आपल्या टीमसाठी 8 रन. 3 बॉलचा त्याने सामना केला होता. आणि शेवटला जो आला होता लालाने 3 बॉलमध्ये सुद्धा 8 रन बनवले. 1 षटका ठोकला तर आल्या लालाने. बॉलिंग विश्लेषण जर आपण बघितलं तर भावेश ज्यांनी 2 षटकं टाकली. 2 षटकामध्ये 20 धावा देत असताना 3 विकेट घेतल्या. त्यानंतर आला गोलंदाजीसाठी मंथन, जो अतिशय महागडा ठरला. 14 रन्स मंथनने खर्च केले, कुठल्याही विकेट मिळाला नाहीये. शुभम आला बॉलिंगसाठी आपण बघितलं, ज्याने 13 रन्स खर्च केले, 1 विकेट मिळवला. आणि पारस ज्याने 13 रन खर्च केले, शेवटच्या षटकामध्ये विकेट त्याला सुद्धा मिळाला नाहीये.
एकंदरीत बघितलं आपण 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 60 आणि 61चं टार्गेट ठेवलेलं आहे ते वागरालपाडा टीमने गियांश 11 आमने टीमला. आणि हे टार्गेट कसं कंप्लीट केलं जाईल याचं धबधब वर्णन करण्यासाठी मायक्रोफोनवर येथील संदीप गावंड. थँक्यू सो मच डीजे हर्ष. मनापासून धन्यवाद असेल हेमंत पाटील सरांचं. त्यांचा गोड आवाज पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही बघितलाय. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा जर आपण बघितल्या तर त्या 61 धावा बनल्यात आराध्य 11 वागरालपाडा या टीमच्या. आणि 62 धावांचं टार्गेट दुसऱ्या इनिंगमध्ये पूर्ण करावं लागेल आमने या टीमला. गियांश 11 आमने या टीमला जिंकण्याकरता 62 या धावसंख्येचं टार्गेट आहे. म्हणजे सरासरी रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला इक्वेशन जे आहे 30 बॉलमध्ये पाहिजेत 61 पाहिजेत. टार्गेट 61 या धावसंख्येचं. 60 धाव बनलं 61चं आव्हान असेल. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले कुमार आणि देवेन. स्ट्रायकिंगकडे देवेन आहे, नॉन स्ट्रायकिंगकडे कुमार. पहिले षटक टाकण्याकरता दयाशंकर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. दयाशंकरचा पहिलाच बॉल पाठवून दिला थोडंच लॉंग पट्ट्या बाहेर सीमारेषे पार षटकार. आमने आ गई सामने. कारण दयाशंकर सांगतो की आमच्या समोर ही टीम आलं. आमचे मित्र बाळा भोईर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. प्रशांत भोईर यांचं आम्ही स्वागत करतोय. एक चांगले कलाकार आहे. बँजो पथकामध्ये सुद्धा नेहमीच त्यांना आपण बघत असतो. वळूया आपण मॅच कडे. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. चांगला चेंडू यावेळेला दयाशंकर या काढून टाकला. एक युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे. नेहमीच हसरा चेहरा या कावडूचा. अनेक स्पर्धांमध्ये तो आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. यूपी येथील स्पर्धेमध्ये सुद्धा तो कधी कधी खेळताना दिसतोय. मोठा पटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज दयाला विकेट मिळाली. गॉन. सिक्स लगातार महाराज पहले हुए थे नाराज, लेकिन जैसे विकेट
हासिल की सफलता दिलाई अपने टीम के लिए, वैसे उनका कॉन्फिडन्स और ज़्यादा बढ़ता हुआ. धावसंख्या जर आपण बघितली तर पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर ते 6 धावा. जिंकण्याकरता टार्गेट आहे 61 या धावसंख्येचं. आणि आमने या संघाची चर्चा इथे येण्याआधी सुद्धा आमचे सहकारी समालोचक मित्र हेमंत पाटील यांच्यासोबत आम्ही केली होती. त्यावेळेस त्याने म्हटलं होतं की आमने हा संघ एक मजबूत संघ आहे, या स्पर्धेतील प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं, दिवे संघाकडे सुद्धा पाहिलं जातं. परंतु मी सांगू इच्छितो की वाघराळपाडा संघ सुद्धा काही कमी नाही. या संघामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्लॉक होलमध्ये चेंडूला टाकलं होतं, खोदून काढलं. सुपर कबर क्षेत्रात एकदा मिळाली नव्याने आलेल्या बॅटरला. नव्याने आपण बघतोय राकेश नावाचा खेळाडू आलाय, एका धाब्याने सुद्धा आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 61 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. अजूनही 54 धाबा अजून आपण बघितलं तर जिंकण्याकरता बनवायच्या आहेत त्या 54 धाबा. 54 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 54 धाबांची आवश्यकता उरलेल्या त्या चेंडूंमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, नो बॉलचा इशारा. ओ नो, प्रवीण पाटील यांचा हा इशारा आलाय. व्हॉट हॅपन, काय घडलंय काय बिघडलंय याची चर्चा सुद्धा पंच त्या ठिकाणी करतील. थोडीशी चर्चा होतोय 38 सर्कलच्या आतमध्ये हा खेळाडू होता की नाही, की कसं. त्यामुळेच नो बॉल चा इशारा, म्हणजेच 1+1 या 2 धाव मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 9 धाबा 4 बॉलची समाप्ती. प्रत्येक षटकामागे जर आपण विचार केला तर 12.20 म्हणजेच 12.20च्या सरासरीने हा धावफलक पुढे घेऊन जायचा आहे. आणि त्या अनुषंगानेच ही वाटचाल प्रत्युत्तर देत असताना ग्रेयांश 11 आमने टीमची पाहायला मिळतोय. दयाशंकरचा हा बॉल, चेंडू हवेत आहे, टायमिंग प्रॉपर नव्हतं, झेल होण्याची दाट शक्यता. इथे झेल ड्रॉप. परिणाम आपण बघितलं, फ्री हिट होता, मुक्त संचार होतं. प्रयत्न केले, 2 धाव मिळतील बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागले जात आहेत 11 धाबा. फ्री हिट, कॉन्सन्ट्रेशन पूर्णतः तुमचं क्रिकेट या खेळाबरच असायला पाहिजे. धावसंख्या पोहोचली आता 11 वर. स्कोअर मोज ऑन 11. पुढचा बॉल टाकण्याकरता दयाशंकर तयार. या षटकातील हा शेवटचा बॉल. बघूया पुढचा बॉल कशा पद्धतीने बघितला तर हा चेंडू जातोय स्क्वेअर इज थर्ड मॅन रिझन मध्ये. शतरक्षकाला बीट करत चेंडू सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. बॅटरने ठोकलाय चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 15 धाबा. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा लागल्या जातात त्या 15 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दिनेश यादव याच्या हातामध्ये आपण चेंडू बघतोय. पहिल्या इनिंगमध्ये अफलातून बॅटिंग केली दिनेश यादव या खेळाडूने. 38 धावांचं योगदान व्यक्तिगत त्याचं पाहायला मिळालं. मृणाल म्हात्रे आणि सोमनाथ बारशी यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालं. 3 षटकार जर लगातार ठोकले तर 1000 की 500 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्या बॅटरला. गोलंदाज तयार. दिनेश यादव विकेट मिळेल असं वाटतंय दिनेशला.
आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर पहिलाच ब्रेक थ्रू या षटकामध्ये मिळून दिलाय गोलंदाज दिनेश यादवने. विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. दुसरा धक्का, 2 गडी बाद, धावसंख्या 15. आमने संघाकरता अपॉर्च्युनिटी आहे. मृणालची म्हात्रे, सोमनाथ बारशी यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालं. लगातार 3 षटकार जर ठोकले एखाद्या बॅटरने तर त्यांच्याकरता 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. ही जे 2 नावं आम्ही घेतलोत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या पाठीराख्या आहेत, त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी ही पारितोषिके लावलेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये गेला प्रशांत. धावसंख्या आहे ती 15 धाबा. दिनेश यादव तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू येतो ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. धावसंख्या धावफलकावर लागले जाते ते 16 धाबा. जिंकण्याकरता लक्ष आहे 61 या धावसंख्येचं. 61 रन्स. फुलटॉस बॉल खाली राहणारा चेंडू होता, चेंडूला पाठवून दिलं फाईन लेग रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळतील 4. चौकार. संख्या 4 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात. धाव पक्कावर त्या 20 धाबा, 20 रन्स. अजून 41 धावा पाहिजेत. 21 चेंडू आणि 21 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 41 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन आहे या मॅचचं. मेहनत करण्याकरता दोन्ही टीमचे खेळाडू तयार आहेत. स्ट्रायकिंगकडे बॅटर मिस्टर राकेश. ओहो नो, ओ नो, ओ नो, नो बॉल. ओव्हरस्टेपिंग झालं आणि त्यामुळेच हा निर्णय योग्य पद्धतीनं विशाल नाईक सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. फ्री हिटचा सुद्धा इशारा आलाय. आता लायसन्स दिले गेलंय. हे लायसन्स तुम्हाला या मैदानाच्या दिशेने कोणत्याही दिशेने गेलं तर तुम्हाला कोणीच आडवं येणार नाही. त्या कारणानं आता हे फ्री हिटचा फायदा मुक्त संचार केला जाईल काय, मोफत प्रवास करेल काय. मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, पाठवून दिला लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. षटकार. स्कोर मोज ऑन 27. धावसंख्या धावपळकावर 27. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ते 27 धाबा. दिनेश यादव आल्यानंतर असं वाटलं होतं की तो विकेट मिळवून देईल. 1 ते 2 विकेट्स त्याच्या षटकामध्ये जातील. 1 विकेट त्याने मिळवलाय आणि थोडासा महागडा ठरलाय. यावेळेला आता बॅटर आक्रमक भूमिकेमध्ये येत आहेत मिस्टर राकेश. 2 चौकार 1 षटकार ठोकलाय राकेशने. ओ व्हॉट ड्राइव्ह, कव्हरच्या रिझन मध्ये क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा आलाय. स्वर्गीय दयानंद पाटील स्मृती चषकातील शानदार दिमागदार चौकार. रन मशीन बनले. धावसंख्या धावफलकावर 31 धाबा. 19 मध्ये पाहिजे 30. स्विच हिट, काम फिट,
बॅकवर्ड बाउंड्री झोन मध्ये चेंडू जातोय दन दन करत सीमारेषे पार. मिळतील धावा 4. स्वर्गीय दयानंद पाटील स्मृती चषकातील शानदार चौकार. आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 35 धाबा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत 26. 18 मध्ये पाहिजे 26 धाबा. रणनीती गोलंदाजी करणाऱ्या टीमला आखावी लागेल. 2 षटकांमध्ये जो आपण धावफलक बघितला, पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आल्या होत्या. त्याच्यानंतर ह्या षटकामध्ये सर्वात महागडा ठरताना दिनेश यादव हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 20 धाबा त्याने खर्च केल्यात. आता 18 बॉलमध्ये गियांश 11 आमने टीमला जिंकण्यासाठी पाहिजे 26 धाबा. 26 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 18 बॉल. 18 मध्ये 26. आव्हान जे आहे ते सोपं झालंय, परंतु हे आव्हान जरी सोपं झालं असलं तरी आता योग्य तो मोहरा गोलंदाजी मार्गावर आणावं लागेल. विकास या गोलंदाजाला गोलंदाजी मार्गावर आणलं जातं. संघाला जिंकायचं असेल तर विकास याला कामगिरी करावी लागेल झकास. 38 क्रमांकाची जर्सी विकासची. हाफ ट्रॅकर चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडूला टोवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे पार चौकार. पुढे गेली. धावसंख्या 39. 39. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर नव्हतं. चेंडू येतो मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. एका धावेची धावसंख्या झाली आहे ती 40 धाबा. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. आता 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 21 धाब्याची आवश्यकता. 16 मध्ये पाहिजेत 21. स्क्वेअरिस थर्ड मॅन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर त्याला आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाठवलं गेलंय. एक खेळाडू सुपर कव्हर मध्ये होता, तो सुद्धा आता डिपिश पॉइंटच्या दिशेने जाताना दिसतोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. काऊ कॉर्नर मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केलं गेलंय. एक वेगळ्या पद्धतीचा फटका दाखवायचा होता बॅटरला आणि त्याने केली चूक. याचबरोबर विकेटचं पतन. मोठी विकेट. गडी बाद होतोय आमने टीमचा. गॉन. मिस्टर भावेश इक्वेशन आणि सिच्युएशन आपण बघूया. 15 बॉल मध्ये 21 धाब्याची आवश्यकता. भावेश नावाचा खेळाडू आता गियांश 11 आमने टीम मधून खेळताना आपल्याला दिसेल. स्ट्रायकिंग कडे भावेश. ब्लॉकर मध्ये चेंडूला टाकलं होतं. बॅटरने चेंडूला काढलं खोदून. 1 धाव मिळाली. एक्स्ट्रा कव्हर मधून थ्रो येण्याआधी 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धाबा लागले जातात ते 41 धाबा. या षटकामध्ये कुठेतरी वापसीचे संकेत दिलेत गोलंदाज विकासने. संघाला तारायचं आहे आणि संघाचा संकट मोचक बनायची संधी आहे गोलंदाजाला. जसे फलंदाज आज आक्रमक भूमिकेमध्ये येत आहेत आमने टीमचे. स्लोवर वन. बेटर डिलिव्हरी. थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. वाईड लाईनच्या आतून तो टर्न घेतोय. त्यामुळेच एक चांगला चेंडू समाप्त होताना दिसतोय. धावसंख्या धाव फलकावर 41 धाबा. आता 13 चेंडूंमध्ये पाहिजेत 20.
ओ पुन्हा एकदा व्हेरिएशन, बदल 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 काळाची गरज आहे. हा डॉट बॉल, 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना गियांश 11 आमने टीमची धावसंख्या 41. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. 12-20. लाला नावाचा गोलंदाज आता इथे गोलंदाजी मार्गावर आलाय. आराध्य 11 वाघराळपाडा नव्या जर्सीमध्ये नव्या उमेदीने या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. लाला गोलंदाजी मार्गावर. हाफ ट्रॅकर चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंच विशाल नाईक सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात ते 32 धावा. यावेळेला अशा प्रकारच्या चुका रोखाव्या लागतील या मॅचला जिंकण्याकरता गोलंदाजी करणाऱ्या टीमला. ओहो, what a stroke! Going, gone! Sixer. त्याला स्कोअर लेग रिझन मध्ये पाठवून दिलं होतं. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. शतरक्षकाने दिली नव्हती हमी. पुन्हा एकदा मोठी चूक केली आणि त्या चुकीचा फायदा उचलताना बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळते 1 धाव. धावसंख्येवर आपण नजर टाकूया. धावसंख्या झाली 49. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता 10 बॉल मध्ये पाहिजेत 12. 10 चेंडू पाहिजेत 12. कोणत्या टीमच्या बाजूने जाईल विजयाचा वारा? 10 मध्ये 12. गोलंदाज तयार. आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड. करे तो क्या करे. एका बाजूला सहज सोपे झेल सुटले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचा आत्मविश्वास या ठिकाणी ढासळला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जात आहेत ते 50. पुन्हा एकदा दबाव, दडपण स्पष्ट दिसून येतोय. दबावाचा फायदा प्रतिस्पर्धी संघ उचलतोय. याआधी आपण बघितलं बॅटिंग करत असताना राकेशची चांगली दमदार खेळी. 8 बॉल मध्ये 25 धावा आपल्या टीम करता त्याने बनवल्या. संकटमोचक असे असायला पाहिजे. शॉर्ट बॉल, चेंडूला फुल केलं. चेंडू जातोय स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. षटकार. हे इक्वेशन आले. षटकाराच्या मदतीनं आता धावसंख्या झाली आहे ती 56. 9 बॉल शिल्लक आणि 9 बॉल मध्ये 5 धाबांची गरज आहे. ला ओ आणि हा चौकार आलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये प्रयत्न केले होते तन्नू गुप्ताने. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 60. स्कोर इज लेबल. एका धाबीची गरज आहे. दिवा स्पोर्ट्स दिवा हवे दिवे टीमचे कॅप्टन टॉस सेटिया. स्कोअर ऑफ द विकेट. चांगला टाउन्स बॅटरचा डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. विनिंग स्ट्रोक. चौकार. कॉंग्रॅच्युलेशन गियांश 11 आमने टीम. हार्ड लक, टफ लक आराध्य 11 वाघराळपाडा टीम. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ आपण करताना दिसलो. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण होऊया हु इज द मॅन ऑफ द मॅच.